तिरंगा ध्वजारोहण वक्तव्याने राऊत यांची सगळीकडून कोंडी। मंत्री गोगावले यांनी आदर्श ग्रामपंचायत नडगाव सरपंच यांच्या निमंत्रणानुसार महाड तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायत या ठिकाणी तिरंगा स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण केले। यावर संजय राऊत यांनी तिरंग्याबाबत देखील नेहमीप्रमाणे टीका करण्याची संधी साधली। याबाबत मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत व भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी राऊत यांना खरमरीत खडेबोल सुनावले। झंझावात न्यूजसाठी संपादक सचिन मेहता, रायगड। ग्रामपंचायतीचं ना त्याच लेवलचे आहेत ते। चला, त्यांनी मला वाटतं आमच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा थोडे जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष ठेवावं ना। राऊतांची रोजची वक्तव्य काढा, कधी ते शेतकऱ्यांच्या हिताचं बोललेत, कधी कामगारांच्या हिताच्या बाबतीत बोललेत, कधी विकासाच्या बाबतीत काही बोललेत, कुठली एखादी योजना सरकारला देऊन आपण राबवा म्हणून आक्रमकपणे बोललेत। त्या ठिकाणी फक्त टोमणे मारणे, टोकाची टीका करणे आणि त्या ठिकाणी वाईट वक्तव्य करणे, अशा प्रकारचं संजय राऊतांचा एक ढाचा बनला आहे। चर्चा काही असू दे, जर सरपंचांनीच सन्मानानं मंत्री महोदयांना ध्वजारोहणासाठी जर बोलवलं असेल तर त्याच्यामध्ये कसं काय, सरपंचांच्याच निमंत्रणाला मान देऊन जर भरतशेठ गेले असतील त्याच्यामध्ये काय? हा देशाचा तिरंगा आहे, तो कुठेही फडकवला तरी तो फडकवलाच, परंतु तुम्हाला तेवढी पण तुम्हाला कुठं फुरसत मिळत नाही देशात झेंडा फडकवायला। परंतु मी ग्रामपंचायतीचा सरपंच, पंचायत समितीचा अपक्ष सदस्य, 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य, 2 वेळेला सभापती, माझी पत्नी 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य आणि आता सलग 4 वेळेला मला जनतेने निवडून दिलेला आहे जनतेमधून, आणि आता मला शिंदे साहेबांनी मंत्रीही केलेला आहे। त्याच्यामुळे देशाचा झेंडा फडकवत असताना तो ग्रामपंचायत फडकवला काय आणि जिल्ह्याचा फडकवला काय, हा झेंडा फडकवण्याचा जो काय मान असतो हा वेगळा असतो, पण तुमच्या नशिबात ते पण नाही कुठं झेंडा फडकवायला तुम्हाला, आणि म्हणून आम्ही समाधानी आहे। राऊतांनी काही काळजी करायचं कारण नाही। कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।